येस, आजच्या टॉपिकचं आपलं नाव आहे मॅजिकल रिलेशनशिप, म्हणजे की आपले जादूचे नाते संबंध. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला नाते संबंध जे आहे आपले घरातले आहे, आपला नवरा आहे, मुलगा आहे किंवा आपले आई वडील जे कोणी आहे की आपल्याला कुठेतरी अटेन्शन दिलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं नोटीस केलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. सेल्फ अटेंडन्स प्रत्येकाला आवडतं असं म्हणजे अटेंडन्स देणं खूप असं बीडमध्ये राहून आणि अटेंडन्स अटेंडन्स आपल्याला आवडतं. बघा, आपण आपल्या मुलांना चांगल्यातल्या चांगल्या शाळेमध्ये टाकतो आणि तरी पण ट्युशन लावतो. लावतो ना? केलेलं आहे, आपण स्वतः पण केलेलं आहे. म्हणजे किती पण चांगली शाळा असो तरी आपण ट्युशन लावतो, काही जणांना सेल्फ क्लासेस लावतो. मग असं का? तर त्या त्या शाळेमध्ये जर एका क्लासमध्ये 30-40 मुलं असतात, पण ट्युशन मध्ये त्यांना कोणीतरी स्वतः अटेंड करतं, सेल्फ अटेंडन्स त्यांना मिळतं, म्हणजे त्यांच्याकडे नोटीस केलं जातं. तसं आपल्याला पण असं वाटतं की आपल्याला लाईफ मध्ये ना कोणतं नोटीस केलं पाहिजे. आणि भरपूर वेळेस आपल्याला काही गोष्टी आपण गिल्टमध्ये किंवा आपल्याला गोष्टी काही म्हणजे कशात आपल्याला सुख आहे एक्झॅक्टली कळत नसतं, पण समोरच्यानी आपल्याला विचारलं पाहिजे किंवा समोरच्यानी आपल्याला अटेंडन्स दिलं पाहिजे किंवा आपल्याला एक प्रकारचं प्रेम पाहिजे असतं. हे प्रत्येकाला पाहिजे असतं. माणूस हा समाजशील प्राणी आहे ना. किंवा त्याला असं खूप तुमच्याकडे पैसे दिले आणि तुम्हाला सांगितलं एक पोतभर पैसे घ्या आणि एक आयलँड वर एकटं जाऊन राहायचं, हिरे मोती सगळं काही तिथं खाण्यापिण्याचं मागशील ते सगळं. पण तुम्हाला ना एक वर्षभर तिथं जाऊन एकट्यालाच राहायचं, जे पाहिजे ते जगातलं सुख आहे, तुम्ही जे म्हणताल ते खायला हजर आहे. जसे कपडे घालायचे तुम्हाला तसे तिथं मिळणार. परत जी ज्वेलरी घालायची ते तुम्हाला मिळणार, पण तिथं कोणी माणूस नाही तुमच्यासोबत हसायला नाही, बोलायला नाही, कशालाच नाही. चालेल तुम्हाला? चालेल का? आणि खूप तुमच्या सोबत सगळे नातेवाईक आहे, एक गेट टुगेदर आपलं आहे आणि मस्त सगळे डोंगरावर बसलेले आणि चटणी भाकर खाताय साधी, तर चालेल ना आपल्याला? चालेल ना? म्हणजे साधा आपण एन्जॉय जरी करतोय, पॉपकॉर्न जरी खाल्ले आणि तिथं आपण सगळ्यांसोबत आहे, म्हणजे आपलं पोट कशाने भरतंय आपल्याला ते लक्षात यायला पाहिजे की आपण समाजशील प्राणी आहे. आपण एक दुसऱ्याच्या एनर्जीवर आपण टिकून आहे. एक दुसऱ्याची आपल्याला एनर्जी पाहिजे असते. मग कधी कधी आपल्याला ती पॉझिटिव्ह देतात लोक, कधी कधी निगेटिव्ह देतात. मग आपल्याला पाहिजे कशी समोरच्यांकडनं, आज आपण ते शिकणार आहे की आपल्याला आपले रिलेशनशिप हेल्दी कसे करायचे. येस, तर तयार आहात? खूप असा महत्वाचा टॉपिक आहे आणि खूप समजून घेण्यासारखा आहे आणि खूप डीप मध्ये पण आहे. हा आपल्याला आपल्या म्हणजे पहिलं आपण बघितलं का आपले काउंट ब्लेसिंग आपण केले, नंतर आपण म्हणजे आता दोन गोष्टीच केलेल्या आपण. एक तर आपली सुरुवात चांगली केलेली पॉझिटिव्ह ग्रॅटिट्यूडनी आणि आपला शेवट चांगला केला. आता मेन काम सुरू झालंय आजच्या टॉपिक पासून. आजचा टॉपिक आपल्याला मेन काम शिकवतोय की आपल्या पहिले पैसा, घर, गाडी, बंगला याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय. आपल्याला आपले जादू संबंध जे आहे नात्याचे संबंध आहे. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा, काही नको बाबा, कटकट नको डोक्याला, मला फक्त शांतता असू दे, मला फक्त शांतता ठेवा. म्हणजे अशा मोठ्या बंगल्यात जरी असलं किती पण असलं तर नाही, मला हे नको करू माझ्या पाठी, मला फक्त शांतता हवी. म्हणजे आपल्याला पाहिजे काय आपल्याला ते, जेव्हा आपल्या रिलेशनशिप आपले नाते संबंध आपले हेल्दी असतील, आपल्याला त्यांच्याकडनं सुख मिळेल, खुशी मिळेल, आनंद मिळेल, तर तेव्हा आपल्याला ते किती छान वाटायला लागेल. आणि तेच नातेसंबंध जर आपल्याला पेन मिळतंय, त्रास होतोय, तर त्याचंही खूप मोठं आपल्याला वाईट वाटतं, त्याचंही खूप ओझं वाढत 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 आपल्यामुळे जातात. आपण छोटस नंतर एक मेडिटेशन पण करू की जेणेकरून आपल्याला आपल्या काही असतील ब्लॉकेजेस, काही नातेसंबंध असतील ते पण आपल्याला लेट गो करायचे. त्यांना पण आपल्याला चांगल्या पद्धतीने टाटा बाय करायचे. जे तुम्हाला पाहिजे ते ठेवायचे, जे आहेत त्याला चांगले रिलेशनशिप करायचे, त्याला बिल्डअप करायचं, तुमच्या मनावर आहे. येस, तर पूजा मॅडम चॅप्टर आपला काढू शकता. मस्त, आजचा तिसरा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हाला कुठल्या नात्यासंबंधामध्ये पहिले तुम्हाला चांगलं हील करायचंय त्याच आपण ठरवून घेणार आहे. आणि कुठले तुम्हाला, आता बघा एक पिक्चर आलंय, इथं फ्रुट्स दिसताय म्हणजे, आणि डायरी दिसती आणि फोटो दिसताय. साधारण आपले 9-10ची वेळ, नाश्त्याची वेळ आहे, एक छान असं प्रसन्न वातावरण आहे. काहीतरी डायरी आपण घेतोय लिहिण्यासाठी आणि आपल्याकडे फोटो पण आहे. एक 2-3 जणांचे फोटो आहे नियर बाय, त्याच्यामध्ये काही जणांसोबत आपणही असू शकतो किंवा आपले काही इंडिव्हिज्युअल पण आपल्याकडे फोटो आहे, असं इमॅजिनेशन या फोटोमध्ये कळतं. मग आपल्या जवळचे कोणीतरी व्यक्तीचे फोटो आहेत आणि आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबतच असे फोटो काढायचे पूर्वी. आता तर मोबाईल मध्ये असतात, पण पूर्वी कसं आहे की आपल्या अल्बम मध्ये ते फोटो राहायचे. अजूनही आपल्याकडे ते जुने तसे फोटो आहेत. येस, तर नेक्स्ट जाऊया आपण पुढे. तीसरा दिन, जादुई संबंध।
कल्पना करें कि आप इस पृथ्वी पर रहने वाले एकमात्र व्यक्ति हैं। ऐसे में आपके मन में कोई चीज करने की कोई इच्छा ही नहीं होगी। कोई पेंटिंग बनाने में क्या दुख है अगर उसे कोई भी न देख सके। किसी भी तरह के संगीत का सृजन करने में क्या दुख है अगर कोई भी उसे न सुन सके। किसी भी चीज का आविष्कार करने में क्या दुख है अगर कोई भी उसका इस्तेमाल न कर सके। एक जगह से दूसरी जगह तक जाने का कोई कारण नहीं होगा, क्योंकि आप जिस भी नई जगह जाएंगे वह पुरानी जगह जैसी ही होगी। यानी वहां कोई नहीं होगा, आपके जीवन में कोई खुशी या आनंद नहीं होगा। आता जसं उदाहरण दिलं ना, आपण त्या उदाहरणात बोललो की आपल्याला जर एकटंच असलं आणि एकटाच सहवास असला, तुमच्याकडे किती असू द्या, जगाचं सुख असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही किंवा काही तुम्हाला त्यात आनंदच मिळणार नाही. मग आपल्याला किती पण मिळू द्या, पण आपल्याला जर आपल्या सोबतच कोणी नाहीये की ते देण्यासाठी. पेंटिंग आहे पण त्याला कोणीतरी ते छान केलं म्हणून आपण असं कपडे घातले, ड्रेस घातलो, किती जण असे आहे की दुसऱ्याला विचारतात मी कशी दिसते ना, तुम्हाला तुम्ही दिसत नाही आरशात, दिसताय ना? पण कधी विचारतो आपण मी कशी दिसते? मैत्रिणीला विचारतो किंवा कोणाला जवळच्याला विचारतो, हसबंडला विचारतो, मुलांना कोणाला तरी विचारतो हे मला छान दिसतंय का? म्हणजे आपल्याला काय आहे ना, दुसरीकडनं पण पाहिजे असतं की दुसरीकडनं पण हो नाही किंवा ह्या गोष्टी आपल्याला रिप्लाय मध्ये पाहिजे असतात. मग या गोष्टी खूप महत्वाच्या की आपल्याला आपल्या सोबत कोणीतरी खुशी आनंद जो आहे तो सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्याला कोणाच तरी सपोर्ट पाहिजे. एकटी आपण ती गोष्ट नाही करू शकत. येस. दूसरे लोगों के साथ संपर्क और अनुभवों से आपको जीवन में खुशी, अर्थ व उद्देश्य मिलता है। इसी वजह से आपके संबंध आपके जीवन पर किसी भी अन्य चीज से ज्यादा असर डालते हैं। अपने सपनों के जीवन को साकार करने के लिए यह समझना अनिवार्य है कि आपके संबंध इस वक्त आपके जीवन पर कैसा असर डाल रहे हैं, और वे कैसे कृतज्ञता के सबसे शक्तिशाली साधन बन सकते हैं तथा आपके जीवन को जादुई ढंग से बदल सकते हैं। मग आपण लहान होतो तेव्हा आपले काही लोक आपल्या सोबत, आपले आई वडील किंवा असं वाटायचं आपल्याला हेच आपलं वर्ल्ड आहे, हेच आपलं जग आहे, किंवा आपल्याला आपले मामा मावशी काकाकडे किंवा आपल्या फ्रेंड मध्ये खेळत होतो तेव्हा आपल्याला असं वाटायचं की ते आपलं वर्ल्ड आहे ते, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटायचा. वेळ कसं जायचं तेही कळत नव्हतं, किंवा आपल्याला नाही का हसता बोलता कसे दिवस जातात तेही कळत नव्हतं. मग ह्या सगळ्या गोष्टीचं रिलेशनशिप किंवा जे काही आपले नातेसंबंध आहे तर ते आपल्या आयुष्यावर एक चांगलं जादू सारखं काम करत असतं. आणि आपल्याला कशा प्रकारे आपण हील होतो तर ते आपल्याला कळतही नाही. म्हणजे आपलं डोकं दुखत असेल, असं खूप जुन्या मैत्रिणींमध्ये गेलो, गप्पा टप्पा मारल्या, हसलं, तर आपण त्या वेळापुरतं आणि त्या सिच्युएशनला विसरून पण जातो. कितीही दुःख असू द्या, कितीही पेन असू द्या, पण तिथं आपण जेव्हा राहतो ना तेव्हा आपल्याला असं म्हणजे काहीच आठवत नाही आपल्याला, की सगळं छान वाटायला लागतं. आणि याच्यामध्ये कृतज्ञतेची जर भर टाकली तर आपण कशा प्रकारे आपले सगळे रिलेशनशिप आपण हील करू शकतो. येस. विज्ञान अब अतीत के महान मनीषियों के ज्ञान की पुष्टि कर रहा है। शोध अध्ययन दर्शा रहे हैं कि जो लोग कृतज्ञता का अभ्यास करते हैं वे दूसरों के अधिक निकट होते हैं, परिवार तथा मित्रों से अधिक जुड़े होते हैं, और दूसरे लोगों के मन में उनकी बेहतर छवि होती है। लेकिन शोध अध्ययनों में सामने आने वाला संभवतः सबसे आश्चर्यजनक आंकड़ा यह है कि किसी दूसरे व्यक्ति के बारे में प्रत्येक शिकायत, चाहे वह वैचारिक हो या शाब्दिक, के साथ साथ उसके बारे में 10 नियामतें भी महसूस होनी चाहिए, तभी संबंध समृद्ध हो सकता है। हर शिकायत के बदले अगर नियामतों की संख्या 10 से कम है तो संबंध का ह्रास होने लगेगा, और यदि यह वैवाहिक संबंध है तो तलाक की नौबत भी आ सकती है। आता आपल्याकडे खूप अशी उदाहरणं आहे आणि मोठे महान वैज्ञानिक ज्यांनी असे मोठे शोध काढलेले, दर्शन काढले, त्यांनी आपण बघितलं कोणीतरी नात्यामध्ये क्रेडिट दिले, माझ्या आईला किंवा परिवार मधल्या त्या मित्राला, की याच्याकडनं मला कल्पना मिळाली, याच्याकडनं मला हे होत ही आपण बघतो की ऑलरेडी ते काही न काही अवलंबून आहे. प्रत्येक एकमेकांना नातेसंबंधावर अवलंबून. नाहीतर एकट्याकडनं कुठलीही गोष्ट नाही त्या व्यक्तीमुळे. पण आपल्या नातेसंबंधामध्ये होतं काय की आपण आपल्या जवळच्या लोकांकडे शिकायत म्हणजे काय की त्याच्या कंप्लेंट करायला लागतो कळत न कळत, की हे माझे मुलं तर माझं ऐकतच नाही, अभ्यास करतच नाही, किंवा हे घरातलं पसारा जसा ठेवता. मग आपल्या कंप्लेंट कळत न कळत आपल्याला म्हणजे मनासार आपल्याला नसतं, पण तसं आपलं काही नसतं की आपला स्वभाव हळूहळू बनतो तसा की आपण त्या कंप्लेंट करत असतो. त्या व्हायब्रेशननी ती व्यक्ती आपल्यासोबत, मग आपण विचारांनी जरी केलं तरी पण काम होतं, आणि तुम्ही बोलून केलं तरी काम होतं. कधी कधी काय असतं ना,
काय आपण म्हणतो ना, मुंह में राम बगल में छुरी, तर काही लोकांचं तोंडावर गोड गोड असतं पण विचारांमध्ये त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी असते, तर ते सुद्धा काम करू होतं. आणि हे सुद्धा काम होतं तुमच्या त्या व्यक्तीविषयी फिलिंग कसं आपण बघतो. नातेसंबंधामध्ये तलाक की नौबत म्हणजे घटस्फोट होतात किंवा नाही विचाराने जमत, तर मग त्याच्याबद्दल आपल्याला काय करतो आपण, की आपण खूप गोष्टी गृहीत धरतो आणि आपल्याला अपेक्षा खूप ठेवतो समोरच्याकडनं आणि आपल्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाही, त्यामुळे आपण त्याच्या कंप्लेंट करायला लागतो. त्या कंप्लेंटचा जेवढा भरणा वाढेल तेवढी ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाणार, हे आपल्याला लक्षात येत नाही. यस. कृतज्ञता से संबंध समृद्ध होते हैं। जब आप किसी संबंध के लिए अपनी कृतज्ञता बढ़ाते हैं, तो जादुई ढंग से आप उसमें खुशी और अच्छी चीजों की प्रचुरता पाएंगे। ध्यान रहे, संबंधों के प्रति कृतज्ञता केवल आपके संबंधों को ही नहीं बदलती है, यह आपको भी बदल देती है। आपका स्वभाव इस वक्त चाहे जैसा हो, कृतज्ञता आपको अधिक धैर्य, समझ, करुणा और दयालुता प्रदान करेगी। और एक वक्त ऐसा आएगा जब आप खुद को पहचान भी नहीं पाएंगे। छोटी छोटी बातों पर जो चिढ़ आपने कभी महसूस की थी, वह गायब हो जाएगी। संबंधों को लेकर आपके मन में जो शिकायतें थी, वे ओझल हो जाएंगी। ऐसा इसलिए होगा क्योंकि जब आप किसी दूसरे व्यक्ति के लिए सचमुच कृतज्ञ होते हैं, तो आपके मन में उसकी किसी चीज में बदलाव करने की इच्छा नहीं होती। आप उसकी आलोचना नहीं करेंगे, उसके बारे में शिकायत नहीं करेंगे और उसे दोष नहीं देंगे, क्योंकि आप तो उसके अच्छे गुणों के बारे में कृतज्ञता महसूस करने में व्यस्त होंगे। दरअसल आप उन चीजों को देख ही नहीं पाएंगे जिनके बारे में आप अक्सर शिकायत किया करते थे। आता आपण फॉर एक्झाम्पल आपल्या घरातली एखादी व्यक्ती आहे आणि तुम्ही काहीतरी कारणाने आपण एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणजे आपण कंप्लेंट करतोय किंवा ते आपल्याला आवडत नाही, आपण आपला फोर्स कुठं असतो की नाही हे माझ्या मनासारखं करत नाही, पण जेव्हा आपण ह्या नात्यामध्ये ग्रॅटिट्यूडचा विचार करतो किंवा त्या व्यक्तीबद्दल चांगल्या क्वालिटी, जेव्हा निगेटिव्ह असतं आपल्याला काही चांगलं दिसतच नाही त्या व्यक्तीमध्ये, सगळं काही आपल्याला वाईट वाईटच दिसायला लागतं. पण आपल्याला जेव्हा आपण शोधायला लागतो आणि ते शोधून शोधून आपण त्या व्यक्तीविषयी लिहायला लागतो, तर आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीनुसार माझ्याकडे किती कृतज्ञ. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या आई वडिलांचं घेऊ शकतो, आपल्या हसबंडचं घेऊ शकतो की हा मला किती ते कामात हेल्प करतात, मदत करतात, किंवा ही गोष्ट माझ्यासाठी किती छान, मला हे घेऊन दिलं होतं, ते घेऊन दिलं होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आठवायला लागताना आपल्याला एक दोन पॉईंट निगेटिव्ह असेल किंवा एक छोट्या छोट्या गोष्टी असेल त्या आपल्या डोळ्यासमोर येत नाही किंवा आपल्याला ते दिसत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला आपण कशावर आपलं लक्ष कशावर केंद्रित करतोय, त्यामुळे आपल्याला आता सध्या बघा, तुमच्या आजूबाजूला जरा नजर फिरवा, तुमच्या घरामध्ये नजर फिरवा आणि काळा कलर कुठं कुठं दिसतोय तुम्हाला ते बघा. आजूबाजूला काळा कलर शोधा. आजूबाजूला किती ठिकाणी काळा कलर दिसतो, जसं मला दिसतंय ह्या फोटोमध्ये काळा कलर आहे, लॅपटॉपच्या कॅमेरामध्ये काळा आहे, इथं स्क्रीनच्या याच्यामध्ये, मोबाईलच्या याच्यामध्ये, लॅपटॉपचे सगळे बटन काळे आहेत. परत हे दिसतंय पुस्तकातले शब्द काळे दिसत आहेत, मी घातलेलं हे काळा दिसतंय. शोधा किती काळा 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 कलर आहे वेगवेगळ्या ठिकाणी, शोधा. भरपूर आपल्याला दिसला असेल. हा पिलो आहेत, पिलोवर हे डिझाईन काळा आहे, दिसले भरपूर ठिकाणी तुम्हाला काळा काळा कलर तुम्ही नोटीस केलाय. आणि जरा 2 मिनिटं थांबून विचार करा की तुम्हाला हिरवा कलर कुठं दिसला का? हिरवा कलर आहे का तिथं ऑलरेडी काही प्लांट्स मध्ये किंवा कशामध्ये? छोटासा हिरवा कलर आहे कुठं? एनीबडी? कॉम्प्युटरवरच आहे, 2-3 जागी हिरवा कलर आहे हा, कॉम्प्युटर। कम्प्युटरवर 2-3 जागी आहे. आणि कीपॅड वरती ग्रीन कलरचे बटन्स मध्ये आहेत ते। हा, आणि माझं झूमचं जे विंडो आहे ना त्याला पण अशी बॉर्डर ग्रीन कलरची बॉर्डर आहे. इथं माझं मोठं बॅग आहे त्याला ते पूर्ण अक्षरशः पूर्ण ग्रीन आहे. पण आपलं त्याकडे लक्षच नाही गेलं. का नाही गेलं? की आपण मागे कुठं लागलो होतो, काळ्या कलरच्या शोधण्यामध्ये मागे लागलो होतो काळ्या कलरचं. ऑलरेडी ग्रीन आहे, पॉझिटिव्ह तिथं होतं, पण आपल्याला पॉझिटिव्ह नाही शोधायचं होतं, आपल्याला जाणून बुजून आपण निगेटिव्ह शोधत होतो, म्हणून आपल्याला निगेटिव्ह आपण ते उकरून उकरून काढला, अक्षरशः बारीक डॉट पण काढला, एखादा डॉट दिला असेल तो पण आपण शोधून काढला. मग होतं तेच नातेवाईकांना नातेसंबंधामध्ये की आपल्याला उकरून काढायची सवय असती है ना. जुनं त्यावेळेला असं केलेलं होतं, त्यावेळेस त्या माझ्या बर्थडेला त्यांनी नाही ते केलेलं होतं, मला नाही केक आणला होता, मला ही गोष्ट नाही आणलेली. मग आपल्याला ते उकरून शोधायचं. ऑलरेडी तिथं ग्रीन पण खूप असतं, त्यापेक्षा जास्त ग्रीनरी असतं, पण ते आपल्याला तिकडे लक्ष जात नाही, म्हणून आपल्याला हे फील होत नाही. येस. हमें केवल उन्हीं पलों में जीवित
कहा जा सकता है जब हमारा हृदय हमारे खजानों के बारे में चेतन होता है। थॉर्नटन वाइल्डर, लेखक और नाटककार। मग हे लेखक नाटककार काय म्हणताय, आपल्या हृदयाला ज्या खजान्याची जे चांगल्या याची जाणीव आहे, त्याच खऱ्या अर्थाने आपले ते क्षण आपण जपले पाहिजे ना, चांगले फिलिंगचे, हॅपीनेसचे जे क्षण आहे ते आपल्याला ठेवता येईल. आणि आपण जर ते म्हणजे ठेवले तर आपण तेवढं चैतन्यशील राहू. आणि आपण असं काही ठेवून जमा करून ठेवतो की ज्याची आपल्याला गरज नाही, त्याला लेट गो आपण करत नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला जर आपला खजाना काही ठेवायचा असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टींचा खजाना किंवा आपल्याला चांगले पल जे असतात ना, जसं आपण कॅमेरामध्ये बघा असं रडताना फोटो नाही काढत, स्माइल मध्ये किंवा काही हॅपी बर्थडेचा म्हणजे आपण खुशीचेच फोटो काढतो ना, तसे आपल्या हार्ट मध्ये पण त्याचंच झालं पाहिजे. व्हिडिओ फोटो आपण कसे काढतो की जे आपल्याला पाहिजे, जे लोकांना आपल्याला दाखवायचंय बाहेर, तर ते आपण काढत असतो. मग सेम गोष्ट आहे की ती पण आपल्याला अशाच गोष्टी आपल्याला ठेवा लागणार आहे आपल्या हार्ट मध्ये. येस. शब्द बहुत शक्तिशाली होते हैं, इसलिए जब भी आप किसी व्यक्ति के बारे में शिकायत करते हैं तो आप दरअसल अपने ही जीवन को नुकसान पहुंचा रहे होते हैं। यह आपका ही जीवन है जिसमें परेशानी आएगी। आकर्षण के नियम के अनुसार आप किसी दूसरे व्यक्ति के बारे में जो भी सोचते या कहते हैं उसे अपने स्वयं के जीवन में ले आते हैं। यही वजह है कि संसार के महानतम लोगों और शिक्षकों ने हमें कृतज्ञ होने की सलाह दी है। वे जानते थे कि आपको अधिकतम तभी मिल सकता है, आपके जीवन में जादुई प्रगति तभी हो सकती है जब आप दूसरों के लिए अपने ही उतने ही कृतज्ञ हो जितने कि वे स्वयं है। यदि आपका हर करीबी व्यक्ति आपसे कहे मैं आपसे प्रेम करता हूँ, आपके वर्तमान स्वरूप से, जैसे भी आप है उससे, तब आप कैसा महसूस करेंगे? आपण आपल्याला असं वाटतं की नाही, ही व्यक्ती अशी आहे, समोरच्या व्यक्तीमुळेच माझं असं झालंय किंवा समोरची व्यक्तीच अशी. आपल्याला आपण जरा स्वतः विचार करून बसता, आपल्याला आपली संगत किती आवडते, आपण स्वतःसोबतच राहायला किती वेळ करतोय किंवा आपण डोळे बंद करून किती वेळ राहू शकतो. मग आपल्याला आपल्या स्वतःबद्दल आपल्याला वेगवेगळ्या याच्यात पण शिकवलेले धर्मगुरू जे काही बाकीचे आहेत त्यांनी आपल्याला आई वडिलांविषयी ग्रॅटिट्यूड शिकवलंय. मोठ्या लोकांना आपण गेलो की नमस्कार करतो, शिक्षकांना आपण शिक्षक दिन मानतो. म्हणजे आपल्या सगळ्याच्यात शिकवले गेलेले की आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं, इतरांविषयी करायचं. म्हणजे काही आहे तर आपण त्याच्यासाठी ऑलरेडीच मोठे जे आहे त्यांच्या कुठे गेलं की पाया पडतो. मग ही काय पद्धत आहे? हे सगळं जे आहे हे कुठेतरी ग्रेटफुल होण्याचा कारण आहे आणि आपल्याला ते कारण आपण शोधत असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या समोरची व्यक्ती जर म्हणती कोणी पण की नाही थँक्यू, आय लव्ह यू, असं कोणी म्हणतंय आपल्या जवळची व्यक्ती, तर आपल्याला खरंच छान वाटेल, आपल्याला फील वाटेल. पण आपण ती फिलिंग पण इतरांना देण्यासाठी रेडी आहो का? आपल्याला तर पाहिजे, आपल्याला सगळं छान पाहिजे, आपल्याला कॉम्प्लिमेंट पाहिजे, आपण खुश झालं पाहिजे, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीने आवडतं. पण आपण ते पण इतरांच्या साठी आकर्षित करतो का? किंवा इतरांना ते इतरांसाठी आपण खरंच द्यायला आहे का पॉसिबल? या गोष्टीने आपल्याला लक्षात येतं की आपण जसं आहे ना, आपलीच प्रतिबिंब कुठेतरी त्या व्यक्तीमध्ये पण आहे. तो गुण त्या व्यक्तीमध्ये आहे, त्या व्यक्तीमधला आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण सहसा शोधतो असतो की याच्यामध्ये कुठं मला चूक शोधायची आणि कुठं मला पॉइंट शोधून बोलायचं, आपण ते ठरवत असतो. येस. आज का जादुई अभ्यास लोगों के वर्तमान स्वरूप के लिए कृतज्ञ होना है। फिलहाल भले ही आपके सभी संबंध अच्छे हो, लेकिन इस अभ्यास के बाद वे कहीं अधिक मधुर हो जाएंगे। और जब आप कृतज्ञ होने के लिए हर व्यक्ति में अच्छी चीजें खोजते हैं, तो उसके बाद आप कृतज्ञता को अचूक जादू करते देखेंगे। तब आपके संबंध इतने अधिक मजबूत, इतने अधिक संतुष्टिदायक और इतने अधिक समृद्ध हो जाएंगे जितना आपने कभी सोचा भी नहीं था। आज आपल्याला आपले जे जवळचे लोक आहेत त्यांच्याबद्दल विचार करायचा अँगलच चेंज करायचा, आपलं स्वतःलाच चेंज करायचंय. मग आज जर हा अभ्यास आपण खरंच असं मन लावून केला ना, तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी कंप्लीट आणणार नाही आणि त्या व्यक्तीविषयी आपलं प्रेम वाढेल. आणि आपलं प्रेम वाढलं म्हणजे साहजिकच समोरच्याकडनं पण फ्रिक्वेन्सी तशीच येईल. तर मग आपल्याला आज जो जादू अभ्यास करायचा, तर आपल्याला रिलेशनशिप तुमची छान आहे, ओके ओके असं तुम्हाला असं वाटतंय समजा. पण तुम्ही जर हा अभ्यास चांगलं ज्या रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजून केला तर तो अजून छान होईल. म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित होणार की अरे, ही व्यक्ती माझ्यासोबत अशी वागते, ही व्यक्ती मला स्वतःहून सरप्राईज देते, ही व्यक्ती मला अजून म्हणजे चांगले गिफ्ट देते, किंवा ही व्यक्ती माझ्यासाठी चांगला विचार करते. म्हणजे चांगले असेल ते अजून मजबूत होतील, तुम्हाला पाहिजे तसे होतील.
आणि जिथं ब्रेकडाऊन असतील तिथं तुम्ही ते हील करू शकता आजच्या प्रॅक्टिसने. येस. कृतज्ञ होने के लिए अपने 3 सबसे करीबी संबंधों को चुने। आप अपनी पत्नी, बेटे और पिता को चुन सकते हैं, या फिर अपने बॉयफ्रेंड, कारोबारी साझेदार और बहन को चुन सकते हैं। आप अपने सबसे अच्छे मित्र, दादी और चाचा को चुन सकते हैं। आप कोई भी 3 संबंध चुन सकते हैं जिन्हें आप महत्वपूर्ण मानते हैं। बस जरूरी यह है कि आपके पास हर संबंधित व्यक्ति की तस्वीर हो। वह तस्वीर अकेले उस व्यक्ति की भी हो सकती है, या उसमें आप भी उस व्यक्ति के साथ मौजूद हो सकते हैं। आता आजच्या याच्यात काय करायचं, आपल्याला सिंपल करायचं, आपल्याला 3 लोकांचा विचार करायचा की जे आपल्यासाठी ना, आपल्या लाईफसाठी खूप महत्वाचे, म्हणजे जवळपासचे आहे किंवा त्यांनी आपल्या लाईफ मध्ये खूपच काहीतरी चांगले बदल केलेले, त्यांचे रिलेशन चांगले असू द्या, ब्रेकडाऊन असू द्या, हेल्दी असू द्या, जिवंत आहे किंवा नाही त्याच्यावर काही नाही, पण ती व्यक्ती घ्यायची. त्या 3 लोकांचे फोटो आपण आपल्याकडे पाहिजे. त्यांचे सेपरेट सेपरेट असले तरी चालेल किंवा आपल्या सोबतचे असले तर चालेल. माझ्यामध्ये काका, मामा, मावशी कोणी असू शकतो, तुमचे आई वडील असू शकतात, जे तुम्हाला अट्रॅक्ट करतात, जवळची ही व्यक्ती आहे. किंवा एखाद्याबद्दल तुम्हाला काय गिल्ट आहे मनामध्ये किंवा एखाद्याबद्दल जास्त प्रेम आहे, असे 3 लोक आपल्याला घ्यायचे आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही स्वतः असले तरी अजून चांगलं, किंवा ते 3 वेगवेगळे फोटोग्राफ असले तरी चालते. येस. एक बार जब आप अपने 3 संबंध और तस्वीर चुन लेते हैं, तो आप जादू को गति देने के लिए तैयार हो जाते हैं। सुकून से बैठकर उन चीजों के बारे में सोचें जिनके लिए आप हर व्यक्ति के प्रति सबसे अधिक कृतज्ञ हैं। उस व्यक्ति में ऐसी कौन सी खूबियां हैं जिनसे आप सर्वाधिक प्रेम करते हैं? उसके सर्वश्रेष्ठ गुण कौन से हैं? आप उसके धैर्य, सुनने की योग्यता, काबिलियत, शक्ति, विवेक, बुद्धिमानी, हंसी, हास्यबोध, आंखों, मुस्कान या दयालु हृदय के लिए कृतज्ञ हो सकते हैं। आप उन चीजों के लिए कृतज्ञ हो सकते हैं जिन्हें उस व्यक्ति के साथ करने में आपको सबसे अधिक आनंद आता है, या आप वह समय याद कर सकते हैं जब उस व्यक्ति ने आपका साथ दिया, आपकी परवाह की या आपको सहारा दिया। Yes. मग आता याच्यातले कुठलीही आपण व्यक्ती त्याची निवड करणार, त्याचं फोटो आपल्याकडे ठेवणार, मग आपल्याला कारण शोधायची. कशाची कारण शोधायची आहे? की याच्याबद्दल ग्रेटफुल होण्याची. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या आईची निवड केली, वडिलांची निवड केली किंवा हजबंडची, हजबंडनी वाईफची, कोणाची तिथे तुम्हाला हील करायचंय किंवा तुम्हाला तिथं अजून चांगले रिलेशनशिप करायचंय, तर मग तिथं काय करायचं आपल्याला, त्या व्यक्तीबद्दल काय काय तुम्हाला आवडतं, त्याचं दिसणं तुम्हाला आवडतं, त्याचं वागणं तुम्हाला आवडतं, त्याचा नीटनेटकेपणा तुम्हाला आवडतो, किंवा तुम्हाला ते मदत करतात, तुम्हाला हसवतात, तुमचा छोट्या छोट्या गोष्टीवर मजाक करतात, किंवा काय तुम्हाला आवडतं ना, अशी कारण शोधायची. प्रत्येकाचे साधारण 5-5 कारण तुम्हाला जेवढे वाटतं तेवढे शोधा, पण कमीत कमी तुम्हाला 5-5 कारण तरी शोधता आले की ह्या व्यक्तीचे चांगले गुण आपल्याला शोधायला लागायचे आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. पुढे आपण बघणार आहे की आपण कसं लिहिणार आहे. Yes. उस व्यक्ति के बारे में किन चीजों के लिए आप कृतज्ञ हैं, इसके बारे में कुछ देर सोचें। इसके बाद उसकी तस्वीर अपने सामने रखें और पेन, नोटबुक लेकर या कंप्यूटर के सामने बैठकर उसकी 5 खूबियां चुनें जिनके लिए आप सर्वाधिक कृतज्ञ हैं। जब आप 5 खूबियों की सूची बनाएं, तो उस व्यक्ति की तस्वीर की ओर देखें। हर वाक्य को जादुई शब्द धन्यवाद से शुरू करते हुए उसका नाम लिखें। साथ ही यह भी लिखें कि आप किस चीज के लिए कृतज्ञ है। धन्यवाद डैश उसका नाम, क्योंकि डैश क्या। मिसाल के तौर पर, धन्यवाद जॉन क्योंकि आप मुझे हमेशा हंसाते हो, या धन्यवाद मॉम क्योंकि आपने कॉलेज की पढ़ाई पूरी करने में मेरी मदद की। मग आपल्याला त्या व्यक्तीचा आपण फोटो घेतला आपल्या समोर, आपल्या डायरीमध्ये त्या व्यक्तीच्या 5 खुबिया लिहिल्या. आपल्या आईबद्दल लिहिलं, समजा की आपण, हा की मला माझी आई खूप छान टेस्टी स्वयंपाक बनवती, किंवा मला 2 वेण्या छान घालून द्यायची. प्रत्येक गोष्ट त्याच्यात क्वालिटीज काय काय लिहायच्या आपण. त्या 5-5 एका व्यक्तीचं आपण लिहून काढलो. समजा 5 गोष्टी आपण लिहिल्या, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि आपण कारण पण लिहायचं की ते आपण का कृतज्ञ आहे त्या क्वालिटी बद्दल. मग तुम्ही तुमच्या अँगलने तुमची जी व्यक्ती आहे ना तसं ते करू शकतो. मग तुम्हाला त्यांनी मदत केली असेल, कुठं तुम्हाला चांगला तुम्हाला कॉन्फिडन्स दिला असेल, जेव्हा तुमचं काहीतरी
तुम्ही डाऊनफॉल झालं, त्या त्या व्यक्तीने तुम्हाला सपोर्ट केला असेल, अशी व्यक्ती असू शकते, तुमचे टीचर्स असू शकता, कोणी तुमचे गुरु असू शकता, एखाद्याने तुम्हाला काही आयडिया दिली असेल की असं नाही तू हे कर, आणि त्यामुळं आपण त्या क्षेत्रामध्ये असतो. असे पण भरपूर मी स्टोरीज ऐकल्या की एका व्यक्तीने एखाद्याला सांगितलं की तू हा बिझनेस कर किंवा असं कर, मग त्याच्यामुळं तिथं हे झालेली असेल, त्या व्यक्तीची हेल्प झाली असेल, किंवा एखाद्याने आपल्याला असं चांगलं मार्गदर्शन केलं, काही असू शकतं. मग त्या व्यक्तीचं लिहायचं आणि तिथं कारण लिहायचं, नाव लिहिल्यानंतर आपण लिहायचं की मी का कृतज्ञता आहे. मग थँक्यू, त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आपण, आई आई आपण जे काही रिलेशनशिप घेतलं की त्यांनी मला ही हेल्प केली, मग ते आपण पुढे तशा पद्धतीने लिहू शकतो. असे आपण 5 कारणासहित 5 5 ग्रॅटिट्यूड लिहायचे. येस. जब आप 3 लोगों की सूचियां बना लें, तो इस जादुई अभ्यास को जारी रखते हुए उनकी तस्वीरें किसी ऐसी जगह रख दें जहां आप उन्हें अक्सर देख सके। आज जब भी आप उनकी तस्वीर देखें, उस व्यक्ति को धन्यवाद देते हुए जादुई शब्द धन्यवाद कहे और फिर उस व्यक्ति का नाम ले। धन्यवाद हेली। आपल्याला काय करायचं, आपण 3 व्यक्ती घेतली आहे, 3 व्यक्तीचे फोटो आपल्याकडे आहेत, आपण ते आपल्या समोर ठेवू शकतो. आता डिजिटलचा काळ आहे, तर आपण आपल्या मोबाईलला वॉलपेपरला पण लावून लावून ठेवू शकतो त्या 3 व्यक्तींचे फोटो जे आहे, की आपण जेव्हा जेव्हा मोबाईल हे करू तेव्हा तेव्हा आपल्याला दिसेल, किंवा आपल्या समोर आपण जिथं बसतो वगैरे तिथे टेबलवर, किंवा जास्त वेळ आपण तुम्ही कुठल्या ठिकाणी घालवतात, किचन मध्ये तुमच्या, एखाद्या पर्सनल रूम मध्ये, बाल्कनी मध्ये, अशा ठिकाणी ते घ्यायचे आहे. आणि त्या जशी तुमची नजर जाते किंवा त्या विषयी व्यक्तीविषयी फील करायचंय, तेच कारण आठवायचे की आपण त्या व्यक्तीबद्दल का कृतज्ञ आहेत. त्याला आपण मनापासून अगदी फील करायचं आणि म्हणायचं थँक्यू. थँक्यू, माझ्या लाईफचा पार्ट असल्याबद्दल थँक्यू, मला हे लाईफ लेसन दिल्याबद्दल थँक्यू. आपण त्याला अगदी आतमधून आपल्या स्वतः ग्रेटफुल फील करायचं की ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा पार्ट आहे म्हणून. येस. यदि आप ज्यादा समय घर से बाहर रहते हैं, तो उन तस्वीरों को अपने बैग या जेब में साथ ले जाए और दिन में 3 बार इसी तरीके का इस्तेमाल करते हुए उन्हें देखने की कोशिश करें। आपण आपण हे पण करू शकतो, आपल्या पर्समध्ये पण ते फोटो घेऊ ठेवू शकतो. आणि आपल्याला जर असं वाटतंय कधी, तर आपण असं नाही का, आपण जुन्या काळात बघा, आता तर कमी झालं लोकांचं, पण आपण वॉलेट ठेवायचो, त्याच्यामध्ये फोटोग्राफ लावून ठेवायचो आहे ना. डिजिटल मध्ये तर आता आपण हे कमी कमी होत गेलं, पण काही लोक तसे असतात, पर्समध्ये आपण पैसे काढताना वगैरे आपलं लक्ष जातं, आणि त्या फोटोकडे आपण जेव्हा आपल्याला फील होतं तेव्हा आपण ते थँक्यू म्हणू शकतो. येस. आणि त्यावेळेला आपल्याला ग्रेटफुल करू शकतो. म्हणजे दिवसभरातून 2 3 वेळेला आपण पर्समध्ये हात लावला किंवा पैसे काढायला विचार केला, मोबाईलच्या बॅक साईडनी पण आपण ते टाकू शकतो. आपलं कवर असतं ना ट्रान्सफर, तर तिथं पण तुम्ही ते फोटो टाकू शकता, की जरा तुम्हाला नाही कोणाला दाखवायचे, तुम्हाला स्वतःला देतं, उलटा मोबाईल केला की तुम्हाला ते लक्षात येईल, तर तिथं तुम्ही तिथं पण ते फोटो टाकू शकता. आता नवीन आयडिया तशी तशी एक तुम्ही करू शकता. येस. अब आप जान चुके हैं कि अपने संबंधों को जादुई बनाने के लिए आपको कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल किस तरह करना है। हालांकि यह इस पुस्तक के लिहाज से अनिवार्य नहीं है, लेकिन यदि आप अपने हर संबंध को शानदार बनाना चाहे, तो इस अद्भुत अभ्यास का इस्तेमाल हर दिन कर सकते हैं। आप इसका इस्तेमाल एक ही संबंध पर जितनी बार चाहे कर सकते हैं। आप अपने संबंधों में अच्छी चीजों के लिए जितने अधिक कृतज्ञ होंगे, आपके जीवन का हर संबंध उतनी ही चमत्कारिक और तीव्र गति से बदल जाएगा। मग आता आपल्याला कळालं की आपल्याला नातेसंबंधामध्ये जादू कशी आणायची आणि कसा त्याचा वापर करायचा, पर्यंत आपल्याला कळालं की आपण ही प्रॅक्टिस केली की आपलं आपलं असं छान होणार. नातेवाईकामध्ये आपल्याला आपल्या मनासारखे संबंध आणायचे, मग त्याची तर तीव्र गती वाढवायची आपल्याला. तर आपण समजा तुम्हाला नाही 3 लोक नाही सापडत आहे तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता, 2 घेऊ शकता, तुमचे आई वडील किंवा तुमचा मुलगा, जे तुम्हाला असं वाटतं तुमच्या सिच्युएशन नुसार. आणि तिसरी व्यक्ती आपण स्वतः पण घेऊ शकतो. त्या व्यक्ती म्हणजे स्वतःला पण हील करायचंय ना, जे काही सध्या आहे प्रॉब्लेम कुणामध्ये, स्वतःमध्ये. मग तुम्ही त्या व्यक्तीला बदल करण्यासाठी सेल्फ लव्ह पण त्यात ऍड करू शकता. म्हणजे तुम्ही जसं असं वाटतं तुम्हाला की 2च व्यक्तींना माझ्याकडे आहे, आणि एक तिसरी व्यक्ती तुम्ही म्हणून स्वतःला घेऊ शकता. मग त्यात तोच बॉन्डिंग, सेम बॉन्डिंग जे आहे, स्वतःचे चांगले गुण लिहिणं, स्वतःबद्दल तारीफ करणं, त्या दोघांसोबत आपण हे तिसरं पण आपलं करू शकतो. आणि आपल्या स्वतःसोबत पण बॉन्डिंग करू शकतो, आणि त्या दोन दोन लोकांसोबत पण हेल्प करू शकतो. पण त्याच्यामध्ये 3च का सांगितले त्याचं पण कारण आहे, ते 4 नाही सांगितले, 2 नाही सांगितले, 1 नाही सांगितले. हे 3च घेणं महत्वाचं. तुम्हाला नसेल 3 सापडत, 2 तुमच्याकडे आहे, तर तुम्ही एक स्वतःला त्यात ऍड करू शकता. आलं लक्षात? येस. त्याच्यामुळे आपली जी गती आहे ती तीव्ररित्या बदलत गेली. जादुई अभ्यास क्रमांक 3।
जादुई संबंध। एक, जादुई अभ्यास क्रमांक 1, अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं, अपनी सूची को दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, और उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, अपने 3 सबसे करीबी संबंधों को चुने और हर व्यक्ति की एक तस्वीर भी चुन ले। 3, तस्वीर को अपने सामने रखते हुए अपने जर्नल में या कंप्यूटर पर 5 बातें लिखें जिनके लिए आप उस व्यक्ति के प्रति सबसे अधिक कृतज्ञ है। 4, हर वाक्य को जादुई शब्द धन्यवाद से शुरू करें, फिर उसका नाम लिखें और फिर यह भी कि आप निश्चित रूप से किस खासियत या खूबी के लिए कृतज्ञ है। 5, आज ही 3 तस्वीरें अपने साथ या किसी ऐसी जगह पर रखें जहां आप उन्हें अक्सर देख सकते हो। उन तस्वीरों को दिन में कम से कम 3 बार देखें। तस्वीर में व्यक्ति की ओर देखते हुए बोले और उसे धन्यवाद देते हुए जादुई शब्द धन्यवाद कहे और इसके बाद उसका नाम ले, धन्यवाद हेली। 6, आज रात सोने सोने जाने के पहले जादुई पत्थर एक हाथ में ले और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस, आजचा अभ्यास खूप साधा आहे, सिंपल आहे. जसं 10 ग्रॅटिट्यूड आपल्याला रोज लिहायचे, 10 आपण लिहितोय. मग आपल्याला 3 फोटोग्राफ घ्यायचे आहे, 3 व्यक्तीचे. त्याच्यामध्ये आपल्याला ज्यांचे रिलेशनशिप चांगले हेल्दी करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऍड करू शकता की ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग आहे, द्वेष आहे, किंवा तुम्हाला ती गोष्ट, ती व्यक्ती तुमच्या डोक्यातून जात नाही असं तुम्हाला असं वाटतं, ती व्यक्ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. कारण लेट गो करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्या व्यक्तीला पण म्हणजे बंधनात न ठेवता आपल्याला हलकं होणं गरजेचं, ती पण तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर त्या व्यक्तीविषयी 5-5 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे की तुम्ही काय कारणासाठी त्या व्यक्तीविषयी कृतज्ञ आहे. मग आपल्याला काय करायचं, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि थँक्यू म्हणून आपल्याला हा जादू शब्द. मग ते आपल्याला खूबी शोधायची की प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले चांगले गुण असतात, चांगले असतात, वाईट असतात. मग आपल्याला चांगले हे शोधायचे आणि ते फोटोग्राफ आपल्याला दिवसभरातून 2-3 ठिकाणी दिसतील अशा बहाण्याने आपण हे करायचं. मग तुमच्या पर्समध्ये असू शकता, तुमच्या मोबाईल याच्यामध्ये असू शकता, तुम्ही आपण पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. कुठेही त्या व्यक्तींचे फोटो ठेवायचे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तो फोटो दिसेल तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि म्हणायचंय थँक्यू. आणि आपला रॉक प्रॅक्टिस जो आहे तो तर डेली करायचाच आहे आपल्याला. रॉक हातात घ्यायचा आणि म्हणायचंय की थँक्यू. दिवसभरातल्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला आठवणीत आणायच्या आणि त्याला थँक्यू म्हणायचंय. आलं लक्षात इथपर्यंत सगळ्यांना? येस, जबरदस्त. तर मग आजचा खूप सुंदर असा आहे, जोपर्यंत आपण आपले रिलेशनशिप हेल्दी करत नाही किंवा काही गोष्टी आपण लेट गो करत नाही तोपर्यंत आपण हलकं होत नाही किंवा आपण आपल्याला कुठेतरी ब्लॉक करून ठेवलेलं असं त्या गोष्टीने. तर करायचं आपण मेडिटेशन आज एक 5-10 मिनिटाचं आपल्या हेल्दी रिलेशनशिप साठी. येस, तर आपण करूया. पाणी असेल तर थोडं पाणी घ्या सगळ्यांनी. कारण थोडंसं आपलं जेव्हा आपण फायबर होतो तेव्हा घसा कोरडा पडतो किंवा जसं आपल्याला हे होतं, त्याच्यामुळे पाणी आपल्याला गरजेचं आहे सोबत. एक 2 घोट पाणी पिऊन घ्या. नंतर पण तुमचं मेडिटेशन झाल्यावर तुम्ही थोडं पाणी पिऊ शकता. येस. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, पाठीचा कणा सरळ करायचा आहे, सरळ बसायचं जेवढं तुम्हाला सरळ बसता येईल. मला नसल त्रास होत असेल तर तुम्ही टेकून पण बसू शकता खुर्चीला, सोफ्याला, पण पाठीचा कणा जेवढं तुम्हाला सरळ ठेवता येईल तेवढं सरळ ठेवायचं आहे. यस. तोंडाने श्वास घ्यायचा, नाकाने सोडायचा. डीप ब्रिदिंग करायचं. आपलं सगळं ओझं आपण आपण खुर्ची, टेबल, जमीन, जिथं काही बसलं असं सगळं ओझं आपण सोडून देतो असं फील करायचं की एकदम आपण हलकं होतो. आणि जो काही आपला लोड आहे किंवा जो काही लोडनेस आहे तो आपल्या त्याच्यावर फील करायचा की मी सगळं आपलं लोड खाली सोडून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारचं आपण हलकं व्हायचं वरती. तुमच्या डोळ्यातून जर पाणी आलं ते येऊ द्यायचंय. कुठल्याही इमोशनला थांबवायचं नाही, कारण इमोशन जर बाहेर पडल्या तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असता. जर तुम्हाला असं वाटतंय माझे इमोशन बाहेर पडल्या पाहिजे तर पडू द्यायचे, त्याला स्टॉप नाही करायचे, इमोशनला स्टॉप नाही करायचं. ओके. येस.
डीप ब्रीदिंग. आपल्याला आपल्या आईचा चेहरा समोर आणायचा आहे. असो, हयात असो नसो, आईचा चेहरा समोर आणायचा आहे. आईच्या जागी जर कोणी अजून व्यक्ती श्रेष्ठ असेल किंवा ज्याला आपण आईसारखं मानतो त्या व्यक्तीचाही चालेल. आपल्या आईचा चेहरा आपल्या समोर आणायचा आहे. आई समोर बसलोय असं फील करायचंय. आईचा हातात हात घ्यायचा आहे. फील करायचा आईचा हातात हात घ्यायचा आहे. मी माझ्या आईशी बोलते, तुम्ही तुमच्या आईशी बोलायचंय. हातात हात घेतला आईच्या, बसलोय. तो हाताचा मौनेसपणा, हार्डनेसपणा, तो खरबडीतपणा, जे काही तुम्हाला फील होतंय ते तुम्ही तुमचं फील करायचंय. हातात हात घेतलाय आपण आपल्या आईचा आणि म्हणायचंय, आय एम सॉरी. आई मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आई मला माफ कर. मी तू मला जन्म दिला, इतक्या त्रास सहन केला, वेदना सहन केल्या आणि तू मला जन्म दिला. तू तुझी स्वतःची काहीच पर्वा न करता माझी काळजी करायची, मला खाऊ घालण्याची, मला झोपी घालण्याची. तू तुझं सर्वस्व माझ्यासाठी खर्च केलं. प्लीज मला माफ कर. थँक्यू. थँक्यू मला जन्म दिल्याबद्दल. थँक्यू माझी केअर केल्याबद्दल. थँक्यू आई. मी तुला कधीही बोलले नाही किंवा मला कधीही बोलायची संधी मिळाली नाही, पण आज मी तुला म्हणते आई, अगदी मनापासून थँक्यू आई. थँक्यू. जे जे तू खायला करून खाऊ घातलं, इतकं सुंदर सुंदर टिफिन बनवून द्यायची, वेण्या घालून द्यायची, इतकं सगळं माझे लाड करायची. आणि जगात तू एक अशी व्यक्ती होती की ती मला इथं आल्यावर लाड, प्रेम काय आहे ते तू मला दाखवलेलं आहे. सर्वात अगोदर तुझा तो स्पर्श आहे. लहानपणीचं तुझी ऊब, तुझी जवळ घेतलेलं, तुझ्या मांडीवरची ऊब, त्या सगळ्यांसाठी मी तुला आज थँक्यू म्हणते मनापासून. कधीही तुला बोलायची संधी मिळाली नाही आतापर्यंत, मी तुला नाही बोलू शकले. माझ्यात काय, मी इतकी स्वतःमध्ये उरफटून गेले होती, कधी वेळच नाही मिळाला ग आई. पण आज मी तुला म्हणते थँक्यू. आणि अजून एक आई, हेही कधी बोलले नाही की आय लव्ह यू. मला सांगायचं राहूनच गेलं माझ्या धकाधकीत, माझे स्वप्न पूर्ण करण्यात, माझ्या आयुष्यामध्ये मी तुला कधीही बोलले नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण आज तुला म्हणते आई, आय लव्ह यू. आय लव्ह यू आई. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. थँक्यू. थँक्यू मनापासून. प्लीज मला माफ कर. मी कधीही तुझ्याकडे लक्ष दिलं नाही, मी तुझी कधीही काळजी घेतली नाही. माझे तुझे स्वप्न मी काही राहून गेले असेल, तुझ्या अपेक्षा माझ्याकडनं काही राहून गेले असेल पूर्ण करायला, मी तुझ्या मनासारखं कधी वागले नसेल, कधी तुझ्या मनाविरुद्ध मी बोलले असेल, रागवले, त्या सगळ्या गोष्टीसाठी आई मला माफ कर. थँक्यू. थँक्यू मला जगाची शिकवण दिल्याबद्दल. मी खूप आभारी आहे. थँक्यू. आय लव्ह यू आई. कधी बोलण्याची संधीच मिळाली नाही, मी सगळ्या गोष्टी मनातच ठेवल्या. मी कधी तुझ्यावर प्रेम आहे असं तुला व्यक्तच करता नाही आलं ग मला, मला सांगताच नाही आलं. आणि मी माझ्या स्वप्नांच्या, माझ्या संसारात इतकी गुरफटून गेले की मला कळलंच नाही. पण मी आई झाले तेव्हा मला कळायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी की किती महत्वाच्या आहेत. आज मी तुला मनापासून म्हणते ग धन्यवाद. थँक्यू. माझं आयुष्य सार्थक करण्यासाठी धन्यवाद. आय लव्ह यू. आय लव्ह यू आई. डोळे बंदच राहू द्यायचे सगळ्यांनी. आय लव्ह यू. तिला असं जोरात हक्क करा. मिठी मारायची आपल्या आईला, जोरात अशी मिठी मारायची. ती मिठी फील करायची आहे आणि कडकडून मिठी मारायची आहे. किती दिवसाची भेटलेच नाही तुला, पाहिजे तसं फीलच नाही केलं तर तिला कडकडून मिठी मारायची. आय लव्ह यू. आय लव्ह यू आई. यस. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता आपल्या वडिलांचा चेहरा समोर आणायचा आहे. वडिलांना फील करायचंय. ज्या नावाने म्हणतात त्या नावाने वडिलांना आवाज द्यायचाय. ज्या नावाने बोलता वडिलांच्या शेजारी बसायचंय. म्हणायचंय, जे तुम्ही नावाने आवाज देता, पप्पा आय एम सॉरी. आय एम सॉरी पप्पा. मी कधीही तुम्हाला समजू शकले नाही, प्लीज मला माफ करा. मी कधीही तुमच्या भावना नाही समजू शकले, प्लीज मला माफ करा. तुम्ही मला जन्म दिला, तुम्ही मला जन्म द्यायचा निर्णय घेतला, ह्या धर्तीवर, ह्या पृथ्वीवर अनुभव देण्यासाठी मी तुमच्यामुळे आहे. प्लीज मला माफ करा. थँक्यू पप्पा. मला कधीही तुम्हाला थँक्यू बोलता नाही आलं, कधीही मनापासून माझ्या भावना व्यक्त करता नाही आलं. इतकं सगळं तुम्ही केलं माझ्यासाठी. जे काही माझ्यासाठी तुम्ही जीवन लावलंय किंवा मला जे काही शिक्षण दिलंय, माझं चांगलं शिक्षण, चांगली एज्युकेशन, पाहिजे ते कपडे, ड्रेस, खेळणी, हे सगळं तुम्ही मला देत गेले. पण मला कधीही असं तुम्हाला थँक्यू म्हणता नाही आलं. तुमच्या भावना कधीही समजून नाही घेता आल्या. त्याबद्दल आय एम सॉरी. थँक्यू पप्पा. एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी दिलं आणि बोलता बोलता कधीच बोल राहून गेला आणि बोलताच नाही आलं मला. आय लव्ह यू पप्पा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
तुमचा कदाचित राग मला नाही आवडला, किंवा मी कधी काहीतरी रागाच्या भरात बोलले त्या सगळ्या माझ्या फिलिंग आहे मी दाबून ठेवल्या होत्या, किंवा मी त्या मनसोक्त नाही वागले, त्यासाठी प्लीज मला माफ करा. तुमच्या काही अपेक्षा असेल त्या माझ्याकडून राहून गेल्या, काही विश असतील त्या तुमच्या राहून गेल्या, त्यासाठी प्लीज मला माफ करा. थँक्यू पप्पा, तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं त्यासाठी मी खरंच मनापासून आभारी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू पप्पा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. थँक्यू. थँक्यू फॉर मला हे सगळं तुम्ही दिले आहे. माझं नाव तुमच्यामुळे आहे, माझी ओळख तुमच्यामुळे आहे या समाजात. जे काही तुम्ही माझ्यासाठी केलंय त्याचं मी कधीही भरपाई करू शकत नाही, पण मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहील. मी आयुष्यभर तुमची कर्जदार आहे. मी माझ्या आई वडिलांचे आयुष्यभर कर्जदार आहे. कदाचित ह्या आयुष्यात मी कधी कर्ज फेडेन माहित नाही, पण तुम्ही जे दिले त्यासाठी खूप थँक्यू. धन्यवाद. कडकडून मिठी मारायची वडिलांना. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. मी खूप आभारी आणि रिलीफ फील करायचंय. थँक्यू. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आता अशा व्यक्तीचा एक चेहरा समोर आणायचा आहे की ज्या व्यक्तीला आपल्याला बघितल्यावर राग येतो, किंवा आपल्याला वाईट वाटतं, किंवा त्या व्यक्तीची आठवण जरी आली की आपल्याला एक प्रकारचं पेन होतं, किंवा आपल्या एखादी इमेज आपल्या लाईफ मध्ये हेटची आहे, किंवा आपल्या ती व्यक्ती आपल्या आवडीची नाही अशी व्यक्ती घ्यायची आहे. त्या व्यक्तीला समोर आणायचंय, त्याचं नाव घ्या मनातल्या मनात, आणि त्या व्यक्तीला म्हणायचं आहे, प्लीज मला माफ कर. मी तुझ्या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. चुकी काही तुझी एकट्याचीच नव्हती, ती चुकी माझीही असेल. मी तुझ्याबद्दल वाईट वाईट विचार केला, त्यासाठी मला प्लीज मला माफ कर. मी जर तुझ्या काही गोष्टी गृहीत धरल्या, काही गैरसमज असतील, त्यासाठी प्लीज मला माफ कर. थँक्यू. थँक्यू मला हा लेसन शिकवण्यासाठी. थँक्यू हा माझ्या आयुष्याचा पाठ जाण्यासाठी. थँक्यू. आय लव्ह यू. त्या सगळ्या संधी, आणि त्यामुळे मी स्वतःवर काम केलं, स्वतःवर इम्प्रुव्हमेंट झाले, तुझ्यामुळं माझी ग्रोथ झाली, त्यासाठी आय लव्ह यू. थँक्यू. अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी नकळत नकळत तुला चुकीच्या व्हायब्रेशन पाठवल्या, चुकीच्या गैरसमज केले, किंवा चुकीचे विचार पाठवले, मी नाही चांगले बोलले, वाईट शब्द माझ्या तोंडातून निघाले असेल तुझ्याविषयी, त्यासाठी मला माफ कर. मला माफ कर. आणि त्या व्यक्तीला जर असं वाटतं आपल्याला लेट गो करायचं आहे, तर तू तुझ्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. त्यासाठी जे काही झालं ते सगळं सोडून आपण आपली नवीन सुरुवात करू. तुला जर असं वाटतंय की यस, तर तू मला ह्या सगळ्या गोष्टीसाठी माफ कर. तू तुझ्यासाठी मोकळा, मी माझ्यासाठी. तर आपण लेसन जो शिकलो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तू जो लेसन शिकवला त्यामुळे आज माझी ग्रोथ झाली आहे, आणि मी नव्यानं जगायला शिकले. थँक्यू. तर त्या व्यक्तीला टाटा बाय बाय करायचंय, तुम्हाला नको असलेल्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीचा राग आहे, तर त्याच्या ती मार्गात जात आहे, तुमचे सेकंड करायचं आहे आणि टाटा बाय बाय करायचंय. येस. थँक्यू. थँक्यू फॉर. थँक्यू लाईफचा पार्ट झाल्याबद्दल. आय लव्ह यू सगळ्या लाईफ लेसन बद्दल. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. स्वतःला बघायचंय, स्वतःकडे बघायचंय, स्वतःची इमेज करायची, स्वतःचा हसरा चेहरा, आणि स्वतःचं नाव घ्यायचंय, म्हणायचंय आय एम सॉरी. आय एम सॉरी सुनीता, कधीच तुला वेळ नाही मिळाला मला बोलायला, किंवा कधीच तुला माझ्या भावना सांगता नाही आल्या. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. मी कधी तुला वेळ दिला नाही, किंवा कधीच समजून घेतलं नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. थँक्यू मला लाईफ लेसन शिकवल्याबद्दल, माझ्या लाईफचा पार्ट असल्याबद्दल. आय एम व्हेरी थँक्सफुल. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. अगदी तू जशी आहे तशी मी स्वीकार करायला रेडी आहे. तू जशी आहे तशी मी तुझ्यावर प्रेम करते. आय लव्ह यू. कधी संधीच मिळाली नाही, कधी वेळच मिळाला नाही तुला सांगायचं की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. थँक्यू. थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू माझ्या आयुष्यात वेगवेगळे लेसन घेऊन आल्याबद्दल. थँक्यू. मी खूप आभारी आहे तुझे. थँक्यू. प्लीज मला माफ कर. मी कधी कधी तुला खूप निगेटिव्ह विचार केले तुझ्याबद्दल. मनामध्ये तुझ्या खूप कमतरता मी ठरवून ठेवल्या, की ही कमी आहे, ती कमी आहे, इथं दिसायला चांगली नाही, इथं शेप चांगला नाही, ह्या मी सगळ्या कमतरता केल्या. त्यासाठी प्लीज मला माफ कर. थँक्यू. थँक्यू मला अपडेट करण्यासाठी. थँक्यू मला वेळोवेळी साथ देईन, तरी पण तू माझी कधी साथ सोडली नाही. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि स्वतःला एक कडकडून हक करायचा आहे, स्वतःला एक मिठी मारायची आहे, दोन्ही खांद्यांवर हात ठेवायचे आणि स्वतःला एक मिठी मारायची आणि म्हणायचं आय लव्ह यू. आय लव्ह यू. आजपासून मी तुझी जबाबदारी घेत आहे. मी संपूर्ण जबाबदारी घेत आहे तुझी, आणि माझ्या आयुष्याची मी संपूर्ण जबाबदारी घेत आहे. थँक्यू. माझे आयुष्य बदलायला फक्त मी आणि मी जबाबदार आहे.
मी ठरवत आहे की माझं आयुष्य मी संपूर्णपणे बदलणार, मी स्वतःला हील करणार, मी स्वतः खुश राहण्याची जबाबदारी घेत आहे. मी अतिशय खुश राहणार आहे, मी खूप हेल्दी राहणार आहे, मी खूप पीसफुल राहणार आहे आणि मी खूप अशी सुंदर पीसफुल भाग्यशाली आत्मा आहे. स्वतःला सांगायचंय स्माईल, मी खूप सुंदर आहे, मी खूप हेल्दी आहे, मी खूप ऍक्टिव्ह आहे, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप धनवान आहे, मी खूप गुणवान आहे. स्वतःची तारीफ करायची, स्वतःला फील करायचं, स्वतःची एनर्जी स्वतःच्या हार्टला हळूहळू टॅप करायचंय, हळूहळू टॅप करायचंय आणि म्हणायचंय मी भाग्यशाली आहे, मी धनवान आहे, मी गुणवान आहे, मी खूप हुशार आहे, माझ्यासोबत सगळं काही छान होत आहे. इथून पुढे मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेत आहे, माझे आयुष्य मी हील करत आहे. मला मी किती वेळ किती दिवस खुश ठेवायचं हे माझ्या हातात आहे आणि मी कंटिन्यू मला खुश ठेवणार आहे, मी हेल्दी ठेवणार आहे, मी हॅपी ठेवणार आहे आणि मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. स्वतःचं नाव घ्यायचं, मी तुझ्या सोबत नेहमी राहणार आहे आणि तुझी साथ कधीही सोडणार आहे. आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी स्वतःच्या सोलला सांगायचं आणि थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू माझा पार्ट होण्यासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. फील करायचंय, ग्रॅटिट्यूड फील करायचंय आपल्या स्वतःच्या हार्टमध्ये, कामनेस फील करायचंय. येस. दोन्ही हात घासायचे, रफ करायचंय. ती सगळी एनर्जी एकत्र केली आपण हार्टची, ग्रॅटिट्यूडची. येस. आणि ती एनर्जी सगळं आपल्या डोळ्यांवर, गालावर, मानेवर सगळी फील करायची आणि रिलॅक्स फील करायचंय. येस, तुमच्याजवळ पाणी असेल तर ते पाणी तुम्ही पिऊ शकता. परत जर तुम्हाला असं वाटलंय कोरडं पडल्यासारखं वगैरे तर ते पाणी तुम्ही पिऊ शकता. खूपच म्हणजे खूप बरं वाटलं ते. आपल्याला कधी करायला आणि कधी बोलायला कधी असं भेटलीच नाही ना संधी, आपण करतच नाही, माहीतच नाही आपल्याला की कसं करायचं, हे शिकवलंच नाही आपल्याला कुठल्या शाळेत. मनात बोलायचो आपण, पण हे नाही असं प्रत्यक्ष आपण नाही करत. येस. मग ही चांगलं एनर्जी, वाटतं. ऍक्च्युली ना एनर्जी आपल्याला आपल्याला ना असं होतं ना की आपल्याला माहितीये की हा आई प्रेम करते, बाबा प्रेम करतात, पण ना ते आपण ना असं आतून